Hello friends, in last lecture we start to learn unit number 3 lesson number 3.2 Seven Sisters. In that video we learn about famous states Arunachal Pradesh and Assam. In today's video we will start to learn about Meghalaya, Manipur and Mizoram, three states in India. First Meghalaya. You have book, take out your books, page number 52. First Meghalaya. Hello friends, I am the abode clouds of Meghalaya. आता मेघालय आपल्याशी बोलत आहे आणि मेघालय म्हणते आहे किंवा मेघालय हे सिटी शहर जे आहे किंवा जे राज्य आहे ते राज्य आपल्याला म्हणते की हॅलो फ्रेंड्स, मी आहे आय एम द अबॉर्ड क्लाउड ऑफ मेघालया. मला काय म्हटलं जातं? अबॉर्ड ऑफ क्लाउड्स, ढगांचं, धुक्यांचं आणि ढगांचं शहर. माय कॅपिटल सिटी शिलाँग इज कॉल्ड स्कॉटलँड ऑफ द ईस्ट बिकॉज ऑफ इट्स हायलँड फॉग अँड सिनरी. माझी जी कॅपिटल सिटी आहे, माझी जी राजधानी आहे, मेघालयची कॅपिटल सिटी आहे शिलाँग आणि शिलाँगलाच ओळखलं जातं स्कॉटलँड ऑफ द ईस्ट. ईस्टकडचे स्कॉटलँड, कारण या ठिकाणी असणारे हायलँड्स फॉग म्हणजे उंचावर असणारे धुके आणि या ठिकाणची असणारी सिनरी, यामुळे शिलाँग जे हे शहर आहे या शहराला स्कॉटलँड ऑफ द ईस्ट असं म्हणतात आणि शिलाँग मेघालयाची कॅपिटल सिटी आहे. माय पीपल स्पीक इंग्लिश, खासी, पणार अँड गारो. पुढे मेघालय सांगते की या ठिकाणची जी लँग्वेज आहे, मेघालयमध्ये राहणाऱ्या लोकांची जी लँग्वेज आहे ती आहे इंग्लिश, खासी, नार अँड गारो. अशा ह्या 4 लँग्वेज त्या ठिकाणी मोस्ट ऑफ बोलल्या जातात. आय एम ओव्हरविलिंगली ब्युटिफुल अँड एव्हरीथिंग हिअर इज इम्पॉसिबली ग्रीन अँड अलाइव्ह. ती म्हणते की मी इतकी सुंदर आहे किंवा मेघालय सिटी हे इतकं सुंदर आहे की त्या ठिकाणी असणारी प्रत्येक वस्तू आपल्याला कदाचित जिवंत आणि हिरवीगार वाटते. तिथली वस्तू तिथल्या सगळ्या जो ब्युटिफुल नेचर आहे त्या नेचरमधल्या प्रत्येक फुलं, पानं, झाडं असतील ती इतकी हिरवीगार आहेत आणि इतकी जिवंत असल्यासारखी वाटतात. त्यामुळे तिथलं आजूबाजूचं जे वातावरण आहे मेघालयमधलं ते अतिशय सुंदर बनलेलं आहे. द रोलिंग मिस्ट इन द व्हॅलीज, द undulating hills, numerous lakes, waterfalls, caves, sacred forests and exotic flora and fauna are fascinating. या ठिकाणी असणारे रोलिंग मिस्ट म्हणजे दवबिंदू, या ठिकाणी पडणारे जे दवबिंदू आहे किंवा जे धुकं आहे, दऱ्याखोऱ्यातून जे धुकं पाडतं ते धुकं, उंच अशा सुळके असणाऱ्या हिल्स, न्यूमरस त्या ठिकाणी असणारे तलाव, धबधबे, मोठ्या गुहा, घनदाट अशी जंगलं आणि त्या ठिकाणी असणारा निसर्ग सौंदर्य, यामुळे तिथलं जे वातावरण आहे मेघालयाचं ते फॅक्सिनेटिंग म्हणजे अप्रतिम बनलेलं आहे. हिअर झूम ऑर शिफ्टिंग कल्टिवेशन इज प्रॅक्टिस इव्हन टुडे. झूम कल्टिवेशन मीन्स स्थलांतरित शेती. थोडे दिवस एखाद्या जमिनीवर शेती करायची, त्या ठिकाणी शेती करून झाल्यानंतर तो भाग मागे सोडून दुसऱ्या ठिकाणी दुसरी जमीन शोधून त्या ठिकाणी शेती करायची. अशा प्रकारची जी शेती असते या प्रकारच्या शेतीला झूम शेती म्हणतात. म्हणजे सारखं स्थलांतर करत राहायचं, एका ठिकाणाहून दुसरीकडे जात राहायचं. अशा प्रकारची शेती ही स्टोनेजमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर केली जात होती आणि अजूनही मेघालयमध्ये अशा प्रकारची शेती केली जाते, झूम ऑर शिफ्टिंग कल्टिवेशन. आय हॅव लवली माउंटन्स, या ठिकाणी उंच असे पर्वत आहे. विथ स्क्रेचेस ऑफ व्हॅलीज, या ठिकाणी खोल दऱ्या आहेत आणि हायलँड प्लॅटूज आणि पर्वत शिखरे देखील आहे. द रॉक फॉर्मेशन हिअर कंटेंट रिच डिपॉझिट ऑफ व्हॅल्युएबल मिनरल्स लाईक कोल, लाईमस्टोन, युरेनियम अँड सिलिमिनाईट. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची खनिजे देखील सापडतात. त्यामध्ये कोळसा, लाईमस्टोन, युरेनियम अँड सिलिमिनाईट सारखी खनिजे सापडल्यामुळे इथली जी जमीन आहे ती जमीन किंवा ही खडकं देखील अतिशय समृद्ध झालेली आहे. आय हॅव मेनी रिव्हर्स, या ठिकाणी अनेक नद्या देखील आहेत. प्लीज कम टू सी चेरापुंजी, या ठिकाणी असणारं एक महत्त्वाचं शहर म्हणजे चेरापुंजी. मावसीनरम, द वेटेस्ट प्लेस ऑन द अर्थ, या ठिकाणी सगळ्यात जास्त पूर्ण जगभरात सगळ्यात जास्त पाऊस कुठे होत असेल तर तो चेरापुंजी मेघालय या ठिकाणी होतो. यू कॅन एन्जॉय द फॉरेस्ट अँड सॅक्रेड ग्रोज हिअर, या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी असणारे फॉरेस्ट तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. त्या ठिकाणी असणारे प्राणी, वनस्पती, फुलं या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही एन्जॉय कराल. आय बोस्ट ऑफ सेव्हरल नॅशनल पार्क विथ वाईल्ड लाईफ सँच्युरीज, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नॅशनल पार्क देखील आहे, वाईल्ड लाईफ सँच्युरीज अभयारण्य देखील आहेत. फ्रेंड्स, यू वुड बी अमेज्ड टू सी द
क्रेम लियाट प्रा विच इज द लॉंगेस्ट केव. या ठिकाणी एक खूप मोठी अशी लॉंगेस्ट केव आहे, गुहा आहे, जिचे नाव आहे क्रेम लियाट फ्रा. अँड सिनराम पेमियांग विच इज द डिपेस्ट केव. एक डिपेस्ट केव देखील आहे. यू कॅन एन्जॉय द पेनोरॉमिक व्ह्यू ऑफ बांगलादेश फ्रॉम हिअर. या ठिकाणावरून तुम्हाला बांगलादेशाचा पेनोरॉमिक जो व्ह्यू आहे तो देखील पाहायला मिळतो. डू कम टू दिस पाईन फ्रेश माउंटन स्टे ड्युरिंग द वांगला फेस्टिवल इन ॲटम. या ठिकाणी ॲटम सीझनमध्ये एक फेस्टिवल सेलिब्रेट केला जातो की ज्या फेस्टिवलचं नाव आहे वांगला फेस्टिवल. हा वांगला फेस्टिवल देखील इथली लोक मोठ्या प्रमाणावर एन्जॉय करतात. तर अशा प्रकारे या पॅरेग्राफमध्ये आपण मेघालयाबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली की ज्या मेघालयाची कॅपिटल सिटी शिलाँग आहे. स्कॉटलँड ऑफ द ईस्ट असं शिलाँगला म्हटलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेज इंग्लिश, खासी, नार आणि गारो लँग्वेज बोलल्या जातात. ब्युटिफुल सिनरी आहेत. रॉक्स उंच उंच पर्वत, लेक्स, वॉटरफॉल, क्लेव्स, फॉरेस्ट आहे. त्यामुळे इथलं वातावरण अतिशय फ्रेश आणि अलाईव्ह असं वाटतं. या ठिकाणी चेरापुंजी या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. सगळ्यात जास्त पावसाचं ठिकाण आहे. बांगलादेशाचा व्ह्यू या राज्यातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि वांगला हा फेस्टिवल या ठिकाणची लोक मोस्ट ऑफली एन्जॉय करतात. त्यानंतर पुढे जे स्टेट आहे ते आहे मणिपूर. हे आय एम द फोर्थ सिस्टर. ही आहे 4थ्या नंबरची सिस्टर मणिपूर. द ज्वेललँड. ज्वेललँड म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खाणी असतील म्हणून त्याला म्हणतात ज्वेललँड. आय एम प्राऊड टू बी द ज्वेल ऑफ माय मदर इंडिया. ती म्हणते की मला खूप अभिमान आहे की मी या इंडियाची, माझ्या आईची ज्वेल आहे. ज्वेल म्हणजे रत्न आहे, दागिना आहे. आय एम ऑल्सो नोन बाय माय निक नेम कांगली पॅक अँड सेनली बॅग. तिचे 2 निकनेम पण आहे. त्यामध्ये कांगली पॅक आणि सेनाली बॅग. माय कॅपिटल इम्फाळ व्हेअर यू कॅन सी द सायकलिस्ट वेलड्रॉम. माझी जी कॅपिटल सिटी आहे ती आहे इम्फाळ. मेनी ऑफ द पीपल ऑफ माय बिलॉंग टू मिठाई एथनिक ग्रुप. या ठिकाणची जी जमात आहे ती आहे मिठाई एथनिक ग्रुप किंवा या जमातीचे लोक या ठिकाणी राहतात. अँड स्पीक मिठाई मणिपुरी लँग्वेज. आणि मणिपुरी लँग्वेज या ठिकाणी बोलली जाते. आय हॅव द क्रेडिट ऑफ इंट्रोड्युसिंग पोलो टू द युरोपियन्स लोकांना पोलो इंट्रोड्यूस करण्याचं क्रेडिट ह्या मणिपूरला जातं. माय पीपल्स स्टॅपल डाएट कन्सिस्ट ऑफ राईस. या ठिकाणचा लोकांचा आहार हा मुख्यतः राईस, फिश, लार्ज व्हरायटी ऑफ लिफी व्हेजिटेबल्स बोथ ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल. बट अवर क्युझाईन इज सो डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ इंडिया. त्यांची पण आमची जी पाककला आहे ती पूर्ण इंडियातल्या पाककलेपेक्षा, क्युझाईन म्हणजे कुकिंगची एक पद्धत आहे ती खूप वेगळी आहे. ड्यू टू द यूज ऑफ व्हॅरियस ॲरोमॅटिक हर्ब्स अँड रूट्स दॅट आर द पेक्युलर टू माय स्टेट. आम्ही आमच्या जेवणामध्ये सगळ्यात जास्त ॲरोमॅटिक हर्ब्स आणि रूट्सचा जास्तीत जास्त उपयोग करतो. हेच आमच्या या ठिकाणीच असणाऱ्या आहाराचं मुख्यतः वैशिष्ट्य आहे. दिस विथ अन अमेझिंग व्हरायटी ऑफ फ्लोरा अँड फेना आय एम होम टू द होस्ट ऑफ रेअर एंडेमिक प्लांट अँड ॲनिमल्स लाईफ हिअर. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लांट आणि ॲनिमल्स लाईफ देखील आपल्याला पाहायला मिळते. निसर्ग सौंदर्याने ही धरती प्रसन्न झालेली आहे. अ ट्रीट फॉर द आईज इज काबूल लामाजाव नॅशनल पार्क. या ठिकाणी एक नॅशनल पार्क आहे की ज्याचं नाव आहे काबूल लामाजाव. अँड अबॉर्ड ऑफ द रेअर अँड एंडेंजर स्पायसेस ब्रो अँड अँटलर डिअर. या ठिकाणी या पार्कमध्ये आपल्याला अँटलर डिअर म्हणजे लांब लांब शिंग असणारे हरिण या ठिकाणी या नॅशनल पार्कमध्ये पाहायला मिळतात. दिस इकोसिस्टम कंटेन्स 17 रेअर स्पायसेस ऑफ मॅमल्स. 17 विविध प्रकारचे मॅमल्स देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इट इज द ओनली फ्लोटिंग नॅशनल पार्क ऑफ द वर्ल्ड. तरंगणारं एकमेव एक नॅशनल पार्क म्हणजेच काबूल लामाजाव नॅशनल पार्क की जे मणिपूरमध्ये आहे. यू शुड कम टू सी द लोकटक लेक अँड फ्लोटिंग आईसलँड. या ठिकाणी लोक लोकटक लेक आणि फ्लोटिंग आईसलँड देखील पाहायला येतात. तरंगणारं आईसलँड. अवर मणिपुरी डान्स इज वन ऑफ द मोस्ट अक्लेम क्लासिकल डान्स ऑफ इंडिया. मणिपुरी डान्स हा देखील एक खूप प्रसिद्ध असा डान्स आहे. द फोक डान्स ऑफ ट्रायबल पीपल कॅप्टिवेटेड द beholders विथ देअर एक्झॉटिक कॉस्ट्युम्स अँड सिम्पल बट ग्रेसफुल रिदम. त्या ठिकाणी असणारा लोकांचा जो वेगवेगळ्या डान्समध्ये वापरला जाणारा जो कॉस्ट्यूम आहे तो खूपच ग्रेसफुल आहे. अतिशय सुंदर असा हा कॉस्ट्यूम आणि सिम्पल बट ग्रेसफुल रिदम. यू शुड नॉट फेल टू विटनेस टू मणिपुरी मार्शल आर्ट. त्याचबरोबर मणिपुरी मार्शल आर्ट देखील आहे. थांग ता अँड सारिट सरा.
त्या ठिकाणी कराटेचे 2 प्रकार आहेत मार्शल आर्टचे, त्यामध्ये थांगथा आणि सराव. तर अशा प्रकारे सेकंड पॅरेग्राफमध्ये आपण मणिपूरबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली, की ज्यामध्ये आपण पाहिलं की त्याला ज्वेललँड असं म्हटलं जातं. त्याला 2 निकनेम देखील आहेत. कॅपिटल सिटी आहे इम्फाळ. या ठिकाणी लोकांची स्पीक लँग्वेज आहे मिठी मणिपुरी लँग्वेज. डाएटमध्ये स्पेशली राईस, फिश आणि लार्ज व्हरायटी ऑफ लिपिड व्हेजिटेबल्स वापरतात. त्याचबरोबर त्यांचा या ठिकाणी असणाऱ्या लोकांचा डान्स फेमस आहे. एक काबूल लांबजवळ नॅशनल पार्क देखील आहे, की ज्या ठिकाणी डिअर्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मॅमल्सच्या स्पायसेस आपल्याला पाहायला मिळतात. एक फ्लोटिंग असं आईसलँड देखील आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जो डान्स आहे तो डान्स अतिशय मणिपुरी डान्स हा पूर्ण वर्ल्ड फेमस आहे. त्यानंतर पुढे आहे मिझोराम. हॅलो, आय एम मिझोराम. हे मुलांनो, मी आहे मिझोराम. मिझोराम इम्प्लाइज लँड ऑफ द हिल पीपल. या ठिकाणची जी लँड आहे ती हिली पीपल लोक म्हणजे डोंगरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांची हे आहे. रेफर टू एज कुकीज, आणि या लोकांना म्हणतात कुकीज. आय इन्व्हाइट यू टू सी माय लँड ऑफ लश हिल्स. या ठिकाणी उंच उंच अशा टेकड्या आहेत, शियर क्लिप्स दऱ्याखोऱ्या आहेत, सेरेन लेक्स मोठे मोठे तलाव आहेत, अँड वॉटरफॉल्स म्हणजे धबधबे आहेत. रोलिंग हिल स्ट्रेच अक्रॉस 100 ऑफ माइल्स. लांब लांब शेकडो किलोमीटर अंतरावरती या टेकड्या पसरलेल्या आहेत. अँड द प्लेन्स अँड व्हॅलीज आर कवर्ड विथ लश फॉरेस्ट. या ठिकाणी घनदाट अशी जंगलं आहेत, बांबूचे वनं आहेत, ग्रीन पॅडी फील्ड्स. पॅडी म्हणजे तांदळाचं जे रोप असतं त्याला म्हणतात ग्रीन पॅडी फील्ड्स. वाईन यार्ड्स आहेत, टिमिंग विथ ड्रायव्हर्स वाईल्ड लाईफ. त्याचबरोबर विविध प्रकारचे प्राणी देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. माय रिग्रेट इज दॅट नॉट मेनी ऑफ यू कम टू व्हिजिट मी. बट या ठिकाणी खूप मोठ्या कुणीही मला जास्तीत जास्त भेट द्यायला येत नाही. वेन ट्रॅव्हलिंग मिझोराम इज अ लिटिल डिफिकल्ट. ठीक आहे, मिझोरामला ट्रॅव्हलिंग करणं जरी डिफिकल्ट असलं बट इट हॅज इट्स ओन रिवॉर्ड. प्रत्येकाकडे काहीतरी स्पेशल असतं. त्या नॅचरल ब्युटी हिअर इज एक्झिक्युटिव्ह एक्सक्युसाइट अँड मस्ट बी सीन टू बी बिलीव्ड. माय कॅपिटल इज एंजॉल. माझी जी कॅपिटल सिटी आहे मिझोरामची ती आहे एंजॉल. फ्रॉम इट्स सेनिक लोकेशन यू कॅन गेट अ कॅप्टिवेटिंग व्ह्यू ऑफ लश एमरल्ड तवंग रिव्हर व्हॅली इन द वेस्टला एक रिव्हर व्हॅली आहे, तिचं नाव आहे तवंग. अँड द ट्युरियल रिव्हर व्हॅली इन द ईस्ट. द म्युझियम इन द हार्ट ऑफ द सिटी झाकवाट portrays the culture of Mizoram is splendid collection of costume, artifact and historical relics. The Palak Lake is the biggest in Mizoram. मिझोराममध्ये एक पलाक लेक आहे की जे खूप मोठा आहे. इट कवर्स विथ 74 एकर्स. 74 एकरमध्ये हे लेक पसरलेलं आहे. डू यू नो दॅट इट इज बिलीव्ड दॅट लेक वॉज क्रिएटेड बाय द रिझल्ट ऑफ अर्थक्वेक ऑर फ्लड. तुम्हाला माहीत आहे का हा जो तलाव आहे हा तलाव खूप मोठ्या भूकंपामुळे किंवा फ्लडमुळे तयार झालेला आहे असं म्हटलं जातं. चंपाई विथ ही इट्स फर्टाईल वाईनयार्ड इट नोन ॲज द फ्रूट बाउल ऑफ मिझोराम. या ठिकाणी चंपाई ही एक फर्टाईल वाईनयार्ड आहे की जी फ्रूट ऑफ मिझोराम म्हणून ओळखलं जातं. आय एम ऑल्सो होस्ट टू न्यूमरस स्पायसेस ऑफ बर्ड. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी या ठिकाणी पाहायला मिळतात. यू कॅन व्हिजिट द 2 नॅशनल पार्क. 2 नॅशनल पार्क देखील या ठिकाणी आहेत. 6 अभयारण्य देखील आहेत. मिझो इज द ऑफिशियल लँग्वेज. आमची जी लँग्वेज आहे ती आहे मिझो. द मोस्ट वाईडली यूज लँग्वेज. सगळ्यात जास्त याच भाषेचा उपयोग या ठिकाणी केला जातो. तर अशा प्रकारे या थर्ड पॅरेग्राफमध्ये आपण मिझोरामबद्दल माहिती पाहिली, की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की मिझोराम हे थोडं दुर्लक्षित शहर आहे, हिली एरिया आहे, त्यामुळे कोणी जास्त तिथं भेटी द्यायला जात नाही. पण बांबूची बनं या ठिकाणी पाहायला मिळतात. इथली जी राजधानी आहे ती आहे एंजॉल. नॅशनल पार्क आहे. आजूबाजूचा प्रदेश जो आहे तो निसर्गसंपन्न आहे. पलाक हे एक मोठं अर्थक्वॅकमुळे तयार झालेलं लेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि मिझो ही या लोकांची एक मोस्ट वाईडली यूज अशी लँग्वेज आहे. आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस 3 इन्फॉर्मेशन ऑफ these 3 states. Read the lesson and write all difficult words from the lesson. Okay, thank you.